हाय मित्रांनो, आता माझ्या दादानी केक आणलेला आणि हे बघा 11:59 एकच मिनिट आहे लालजूच्या बर्थडेला आणि ते झोपलेत. बघा लालजू पण बघतात ते. आणि हा लालजूचा केक. ओ माय गॉड. हे लवकर बघ किती वाजले. झाले 12 वाजले. काय बोल. चला भरवा दाखव. 12:01 फायनली लालजू हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बॉय. अय्या त्यांचे झोपले दिसतात ते काय. हॅपी बर्थडे टू आई प्रिय सखे शांतनु तुते सर्वदा मुदम पाठयामहे भाव सतयु ईश्वरा सदा त्वां साक्षात् पुण्य कर्मणा कीर्तिमंजरी जीवनं सदा भवतु सार्थकम्. बोल हॅपी बर्थडे लालजू. हॅपी बर्थडे. 1 इयर फायनली 1 इयरचे झाले. येला खाल्ला. हो, तुम्ही आता बघितलंच आहे 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे लालजूला. आणि उद्या एक आपला छान प्रकाराने आपण लालजूचा जन्म उत्सव साजरा करूया, ज्या निमित्ताने आपण कीर्तन सुद्धा ठेवलेलं आहे. तर अनेक ठीक आहे ना. सो मी हे कंटिन्यू करत होतो. हे तर लालजू तुम्हाला दिसतातच आहे, राईट. सो मी हे म्हणतोय उद्याच्याला आपला जो कार्यक्रम असणार आहे तो खूप आनंदात असणार आहे. आणि खूप म्हणजे काय म्हणू मी, शक्यतावरती तर माझ्याकडे शब्दच नाही बोलण्यासाठी. मी काय करू, शपथ. कारण की हा जो आनंद आहे ह्यांच्यामुळे. बघा हे आपले डॉनजी, बिग बॉस, बिग बो सर्व आहेत. हे कसा केक खाल्लाय बघा त्यांनी. सो त्यांच्या आनंदात आहे मी. आणि नक्की मला आहे ना, मी पूर्ण ट्राय करणार आहे की मी तुम्हाला आहे ना सर्व काही दाखवू, ज्या प्रकारेने आपण काही उत्सवमध्ये करूया, फार मजा करूया. आणि कसं काय असणार नक्की दाखवणार मी. तर आता मी थोडा विश्राम घेतो. आता त्यांची पूर्ण बॅकग्राऊंड असा चेंज करायचा आहे. बघत असणार तुम्ही, ते ग्रीन कलरचं आहे, राईट. तर ह्याची पिछवाई पण आता मला बदलायची आहे. आणि खूपशा काही गोष्टी आहेत तर मी करतो. आणि मी तुम्हाला नक्की उद्या दाखवतो, ह्यांचा शृंगार करताना पण, ह्यांचा पंचाभिषेक करताना पण. तर चला भेटू आपण उद्या सकाळी. जय श्रीकृष्ण. तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असणार, आता आपण आलो आहे गोरेगाव स्टेशनला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता गोरेगाव स्टेशन आहे. आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर आता येणार आहे चर्चगेट स्लो. सो आपण चर्चगेटला तर नाही जाणार, आपण दादरला जाणार आहे. कारण की दादरला आपला असा फुल मार्केट असतो जिकडून आपण खूप चांगले फुलं घेऊ आपल्या लालजूसाठी. आणि आपण मस्त सजू आपल्या घराला. कारण की त्यांचा पहिला उत्सव, जन्म उत्सव. तर जे पण आपण काही करणार ते एकदम छान करणार. आणि आपला पूर्ण ट्रायंड असणार आहे की आपण ह्या उत्सवला पूर्ण मेमोरेबल बनवूया. तर चला मग, ट्रेन येत आहे, मी जातो. जर दाखवता आलं तर नक्की दाखवणार. कारण की पाऊस पण तर खूप आहे, तुम्हाला माहीतच असणार. आता जे मी शूट करतोय त्या टायमाला खूप पाऊस चालू आहे. पण तरी पण मी हे बघा अम्ब्रेला घेऊन जस्ट निघालो आहे. सो ट्रेन येते, ट्रेन माझ्या समोर आहे. ओके, सो भेटतो आता फुल मार्केटमध्ये. जर दाखवणार नक्की दाखवणार मी. चला. मित्रांनो बघू शकता पाऊस खूप आहे, मार्केट पण एकदम खाली आहे. गर्दी अजिबात नाही, कुठेच नाही. आपलं ऑलमोस्ट डन आहे. जे आपल्याला पाहिजे होतं ते सर्व घेतलं आपण. आणि ते बघू शकता मार्केट इकडे चालू आहे. काहीच नाही, गर्दी अजिबात नाही. पुढे पण अजिबात काय नाही, पाऊस फार आहे इकडे. सो मी ट्रेनमध्ये बसल्यावर किंचित नाही तर घरी पोचल्यावर मी तुम्हाला कंटिन्यू करतो हा ब्लॉग. चला. तर मित्रांनो, ज्या निमित्ताने आपण आलो होतो दादरला, आपला बघू शकता तुम्ही डन आहे. फुल व्हील सर्व घेऊन आपले झालेले आहेत. आपण निघालो आता गोरेगावसाठी, घरासाठी. बघा माटुंगा रोड आहे नेक्स्ट स्टेशन. तर पुढे जातो आणि डायरेक्ट फ्रेशन अप होऊन आपण जी तयारी करायला घेऊ ना
ती तुम्हाला दाखवणार. आय होप तुम्हाला समजलं असणार फुल मार्केट कसं असतं. ॲक्च्युली मला दाखवता आलं नाही कारण की खूप पाऊस चालू होता. माझी हालत तुम्ही बघू शकता काय म्हणजे अवस्था झाली एकदम, पूर्ण भिजलो आहे मी. सो घरी जातो आणि तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो आता लालजूचा पंचामृत होणार आहे. बघा इथं बसलेले आहेत, इथं हा दादा बसलेला आहे आणि पंचामृतच्या नंतर त्यांना कपडे घालून त्यांना भोग लावून मग आपण कीर्तन काय करू. आता त्यांचा पंचामृत चालू आहे तर तुम्ही बघा. आता ते आंघोळ करतील. हां बघा तुम्ही, दाखवतो आता तुम्हाला. तर मित्रांनो इकडे तुम्ही क्लिअरली बघू शकता आपल्या लालजूचा होतोय आता पंचाभिषेक. पंचाभिषेकमध्ये आपण 5 पदार्थ घेतो आणि जे अभिषेक करतो त्याचा पण एक नियम असतो. नियम हा असा असतो की सगळ्यात पहिला आपल्याला हातांवरती टाकायचं असतं, त्यानंतर पायांमध्ये अर्पित करायचं असतं, त्यानंतर त्यांच्या श्रीमुखवरती आणि सर्वात शेवट त्यांच्या सर्व अंगावरती. त्याचा पहिला पदार्थ होता आपला दूध होता, त्यानंतर आलं दही. दहीनंतर आपण घेतला होता मित्रांनो शहद. शहद हा तिसरा पदार्थ होता. चौथ्यामध्ये आपण घेतलं होतं मित्रांनो घी. घीचा खूप कमी वापर केलेला आहे, ज्या कारण जे आपले लालजू आहेत जास्त सॉफ्ट होतात, जस्ट लाईक त्यांना जसं काय लोशन बॉडी मॉइश्चरायझर अप्लाय केला आहे. अँड ॲट द लास्ट होतो जल. जलनी काय हे आपलं पूर्ण पंचामृत तयार होतं, ज्या निमित्ताने जे वैष्णव आहेत ह्याचा लाभ घेतात आणि हे प्रसाद म्हणूनही आपण ग्रहण करू शकतो. जे पंचाभिषेक केलेला असतो त्याला चरणामृत करून प्रसादामध्ये पण भेट. सो मित्रांनो तुम्ही मागे बघू शकता जी पिशवाई होती ती ग्रीनवाली काढलेली आहे आणि आता नवीन पिशवाई टाकणार आहे आम्ही. सो स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा कशी पिशवाई लावायला आम्हाला किती मेहनत करायला लागते. मेहनत तर काय, चला ठीक आहे, रोज तर नाही करत, पण आता आम्ही नवीन पिशवाई लावणार आहे. तर गेस करा कलर कोणता असणार आहे. चला ठीक आहे, कमेंट करू शकता तुम्ही की कलर कोणता असणार आहे. पॉज करा व्हिडिओ, कमेंट करा आणि बघा तुमचं आणि आमचं सिमिलर होतं की नाही. ठीक आहे, चला आता आम्ही लोक डिस्क्लोज करतोय. दाखव पिशवाईचा कलर. हे बघा रेड. तुमचा पण रेड होता का? जर असेल तर कृपा झाली तुमच्यावरती म्हणायची. मग आता काय, चला आता लावताना दाखवूया तुम्हाला. सो आता क्लिनिंग चालू आहे तुम्ही बघू शकता आणि टेबल सुद्धा येत आहे आणि पार्ट पण येत आहे. थोडीशी क्लिनिंग करूया आपण, साफ एकदम करूया जागा प्रॉपर आणि त्यानंतर आपण पिशवाई अप्लाय करूया. चला. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जे आपला प्रोसेस चालू आहे ते पिशवाई अप्लाय करण्याचा प्रोसेस चालू आहे, ज्यामध्ये आपण सिम्पली टेपिंग करणार आहे डबल साइडेड टेपने. सो जी आपली टेपिंग असणार आहे ती थ्री डिमेन्शनमध्ये असणार आहे. ओके, 3 डिमेन्शनमध्ये का असणार आहे? कारण की आपली जी पिशवाई आहे ती प्रॉपरली स्टिक हो विथ द बॅकिंग. बॅकिंगमध्ये असं हे असतं की जी डबल साइडेड टेप असते ते पिशवाईला आहे ना पूर्ण सपोर्ट देते, ज्या कारण पिशवाईमध्ये हे अजिबात दिसून येत नाही की आपण कोणत्या टाईपनी त्याला स्टिक केलं आहे. सो दॅट त्याचा जो लुक आहे तो ॲज इट इज मेंटेन पण राहतो आणि ते डिरेक्टली कसं आहे फॉल ऑफ नाही होत वॉलशी. राईट. सो माझा हाच बोलण्याचा अर्थ आहे की जी डबल साइडेड टेप आहे इट्स व्हेरी बेनिफिशियल थिंग. सी तुम्ही क्लिअरली बघू शकतात की ही जी पिशवाई आहे ती किती अगदी बरोबर आणि कमी ते कमी वेळात लागली आहे. हे मी मागच्या 6 महिन्यापासून ही जी टेक्निक आहे ते यूज करतो आहे, ज्या कारण माझा कमीत ते कमी टाईम कन्झ्युम होतो आणि मला रिझल्ट्स पण चांगले भेटतात. जी पिशवाई आहे ती लवकर एकदम लागून होते, तुम्ही क्लिअरली पाहू शकता है ना. हे बघा. सो मी पण तुम्हाला हेच सजेस्ट करणार, कधी तुम्ही पण सुद्धा करता तर डेकोरेशन गणपतीमध्ये काय तर तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता. श्री रघुवर कोमल कमल नयन को पहनाओ जयमाला, पहनाओ जयमाला. यह पुण्य मुहूर्त स्वर्णिम अवसर फिर नहीं आने वाला. तर हे बघा भोग
आणि आपल्या लालजीने खाल्लेलं पण आहे. तर आता ते खातात आहे, तर आपण त्यांना डिस्टर्ब न करता त्यांना खाऊन देऊया. हां, तर दादा गेलेला आहे बाहेर त्याच्या मित्रांना आणायला, तर तो जेव्हा येईल तेव्हा परत मी तुम्हाला दाखवेन की तो कोणाला आणायला गेलेला आहे. स्पेशल पर्सन आहे. जुग जुग जीवे यशोदा मैया तेरो ललना ओ तेरो ललना नंद रानी तेरो ललना चकारेन मीरा चलवाए तू न संभाले तो हमें कौन संभाले ओ तू न संभाले तो हमें कौन संभाले ओ जगन्नाथ 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 जगन्नाथ। अच्छा जो नहीं गाएगा उनको जगन्नाथ जी तंग देंगे। बड़े प्रेम भाव से गाओ जगन्नाथ 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 जगन्नाथ। आवाज आ नहीं रही है भैया, जोर से गाओ। लाला को जन्म भयो जगन्नाथ 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 जगन्नाथ। चकानैन 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 ओ जगन्नाथ जगन्नाथ चकानैन चकानैन। मीरा चलवाए तू न संभाले तो हमें कौन संभाले ओ तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले। मेरो राधा रमणा, रो राधा रमणा। हो मेरो राधा रमणा मेरो राधा रमणा ओ मेरो राधा रमणा, मेरो राधा रमणा। हो मेरो राधा रमणा मेरो राधा रमणा। मेरो राधा रमणा, मेरो राधा रमणा। हो जय जय हो जय जय हो जय जय हो जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हो जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हो जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। कैसे राधा रमण जी? अति सुंदर। नहीं भैया फिर जगन्नाथे इनकी नीलकंठ पे ओ जगन्नाथे इनकी नीलकंठ पे ओ कजरारी तेरी चितवन पे ओ कजरारी तेरी चितवन पे। अच्छा आपने दर्शन किया होगा राधा रमण लाल जी का पास में से। राधा रमण लाल जी यहाँ पे काला टीका लगाते हैं, जी, बिल्कुल। हमारे लाल जी भी यहाँ पे काला टीका लगाते हैं। हो करे कालिंदी हो करे कालिंदी हो करे हो करे हो करे कालिंदी कौन किलो हो जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा रमण हरि
ओ मेरो राधा रमणा मेरो राधा रमणा हो जय जय हो जय जय हो जय 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 हो जय जय राधा हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो अरे भैया आपकी आवाज बहुत कम है खाओ पियो करो आनंद पैसा देंगे परमानंद बड़े प्रेम से गाओ गोविंद 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 बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो श्री राधा रमण हरि गोविंद बोलो श्री राधा वल्लभ हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोविंद बोलो गोविंद बोलो आप सबकी आवाज बहुत कम है लगता है आपको आनंद भयो ना है अभी तक लाला को जन्म भयो है एक जोर से गोविंद बोलो गोपाल बोलो 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 अच्छा ये आवाज वृंदावन तक जानी चाहिए जोर से गाओ गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो हरि 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 गोपाल बोलो वल्लभ विठ्ठल गिरधारी हरि मैं जाऊं यमुना जी की बलिहारी वल्लभ विठ्ठल गिरधारी मैं जाऊं यमुना जी की बलिहारी जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बंद के राधा की बंद के राजा की
अब इनको अपनों कर लीजिए, आरती बाल कृष्ण की कीजिए, आरती बाल आरती बाल आरती बाल कृष्ण की कीजिए. सो मित्रांनो, जो कीर्तन होता आपला तो फायनली एंड झालेला आहे. सर्व पॅकअप झालंय, सर्व जेवून छान प्रकारे एकदम गेलेत आपल्या आपल्या घरी. आजचा जो हा उत्सव होता तो मला अति प्रिय असणार, कारण की हा लालजूचा आपला पहिला जन्म उत्सव होता. लालजूला तुम्ही बघू शकता, बघा किती खुश आहे लालजू, बघा त्यांच्या खुशीचा काही ठिकाणा नाही मित्रांनो. काय बोलू मी तुम्हाला, आजचा जो हा उत्सव होता तो एकदम मेमोरेबल राहणार आहे फॉर शुअर. हां, काय मला बोलताच येत नाही, मी बोलू काय. अतिशय मी खूप खुश आहे मी आतनं मनापासून. सो आय होप तुम्हाला थोडेफार काही क्लिप्स दिसले असतील की आजचा हा उत्सव कसा होता, कीर्तन कसं होतं कसं नाही, तुम्ही ते पाहिलंच असणार आता, राईट. सो ह्या ब्लॉगला मी इथंच एंड करतो आणि लालजूला पण तुम्ही लोक त्यांच्या जन्म उत्सवाची खूप खूप बधाई द्या. ओके, चला तर ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.